आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. बॉलर नेम प्लीज. राजेश. पहिल्या सामन्यात गैरहजेरी होती, या सामन्यात हजेरी लाभली आणि पहिला चेंडू चांगला फेकला होता. अगदी पहिला चेंडू पाहतोय आपण. जर ओव्हर हॅट्रिक होते तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि सलग 3 विकेट म्हणजे हॅट्रिक जर होते तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजासाठी. आणि पाहतोय आपण प्रथमेश जाधव हा फलंदाज खेळपट्टीवरती पहिला चेंडू फेस करत असताना चांगला फटका त्याच्या फलीतून निघतोय. पहिला चेंडू षटकाराच्या रूपात पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला थोडासा स्वतःला थांबवलं होतं, ज्या मिडल ऑर्डर मध्ये आणलं होतं. आता मात्र पुढे स्वतः चान्स घेतोय आणि धावा जोडायचे, त्यासाठी दुसरा चेंडू फेस करत असताना हा देखील चांगला फटका होता, परंतु एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आणि तिथे फील्ड करत असताना चांगली फेकी पाहायला मिळते. दरम्यान एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. सोपन 11 संघाच्या गोलंदाजांना भव्य असं आकर्षक कॅश प्राइज आपण पाहतोय. ओव्हर हॅट्रिक साठी 200 रुपये तर हॅट्रिक साठी 500 रुपये. कोणत्याही गोलंदाजांनी हॅट्रिक मिळवा, ओव्हर हॅट्रिक करा आणि 500-200 रुपयाचा पारितोषिक कॅश स्वरूपात घेऊन जा. आणि निर्धाव चेंडू दरम्यान पाहतोय चौथा चेंडू राजेश या गोलंदाजाचा. फुलटॉस चेंडू आहे, ऑफ साईडच्या दिशेने वळवायचा होता. इथे थोडीशी बॅट लेग साईडच्या दिशेने मोडली आणि तिथे कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकललं. तिथे एकच धाव पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकाचा. धावसंख्या पाहतोय आपण 9 या अंकावरती. आकाश पारधी कुठे असेल त्यांनी यायचं इथे. अचानक फायटरचे संघ मालक आकाश पारधी. चेंडू यॉर्कर फेकलाय, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि इथे माघारी परतावं लागेल. 2 फलंदाज बॅक टू बॅक माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर हॅट्रिक साठी 200 रुपयाचं आणि विकेट हॅट्रिक येते तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय रमेश दादा मराठे यांचं कुठं पारितोषिक आहे तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि 500 रुपयाचं पारितोषिक संघ मालक सोपान शेठ आसवले यांच्या माध्यमातून पाहतोय. चांगली गोलंदाजी धनेश या गोलंदाजाची. पहिला चेंडू अगदी सेट होऊन दिला नाहीये, पहिला चेंडू फेस करत होता फलंदाज प्रभाकर भगवान आणि 3 चेंडू फेस केले होते. चौथ्या चेंडूवरती बाद झालाय. 4 चेंडू 2 धावा भगवानच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे चांगला चेंडू, वेगवान चेंडू हाताला जातोय सोपान 11 संघाकडून. चांगली कामगिरी आपण पाहतोय धनेश या गोलंदाजाची. ते ऑफसाईडचा चेंडू खेचून घेतलाय, मनगटातली ताकद आणि प्रॉपर टायमिंग फटका आपण पाहतोय. षटकार
हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ओव्हर मध्ये जर 3 षटकार येत आहेत गोलंदाज समोर येतोय नक्कीच धनेश अंपायर लाईन जी आहे त्या अंपायर लाईन मध्ये गोलंदाज पाहतोय पंचांच्या लक्षात येत नाहीये जर एखादा क्लोज डिसिजन असेल तर अंपायर तुझ्या बाजूने देणार नाही याची दक्षता घ्या इथे मात्र चांगला फटका दरम्यान आपण पाहतोय चौकार चांगली फटकेबाजी होतीये 1-2 डाऊनच्या भूमिकेत योगेश गेलाय रजपेश संघाचा हा खेळाडू सातगाव लीग मध्ये मी त्याला पाहिलं त्यांच्या परिसरातील लीग जिथे जामरुक आणि सोलनपाडा कामतपाडा या 3 गावांच्या मधोमध जो मैदान होता त्या मैदानामध्ये ह्या फलंदाजाने अगदी धुमाकूल घातला होता चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली होती तो फलंदाज रजपेश संघाचा इथे पाहतोय यॉर्करचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवलाय कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय अगदी तिथे एकच धाव पाहायला मिळते दोन षटक संपलेत पहिल्या षटकात अगदी पाहायला गेला तर 7 ते 9 धावा खर्च झाल्या होत्या या षटकात 11 धावा खर्च झाल्यात म्हणजे धावफलक टोटल जाऊन पोहोचला 20 या अंकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट देखील गमावलेत हर्षद दादा सावंत 11 संघामध्ये गोलंदाजी मागवरती आपण पाहतोय प्रतीकला मागच्या सामन्यात देखील 2 षटक फेकले काय गोलंदाजी केली प्रतीक या गोलंदाजाने आणि भक्तावडीच्या मैदानावरती हीच लीग आपण पाहिली त्या लीग मध्ये 6 चेंडू मध्ये 6 विकेट या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी आता जर 6 विकेट कमावतोय प्रतीक तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल सुपरशेट आसवले यांच्याकडून पहिला चेंडू यॉर्कर होता चांगला फटका देखील आला एक टप्प्याने फील्ड करत असताना आपण पाहतोय संतोष शेंडे या क्षेत्ररक्षकाला लॉंगॉन मध्ये होता सतुरभाई सर्वांचा आवडता नाव आहे टोपण नाव आहे आमचे सतुरभाई खरोखरच आणि अष्टपैलू कामगिरी करणार आहे पहिल्या सामन्यात थोडासा नाराज केलंय प्रेक्षकांना कारण त्याचे चौकार आणि षटकार आणि ज्यावेळी मैदानात तो 3-4 बॉल खेळतो ना पूर्णपणे सेट होतो ना त्यावेळी त्याची खेळी पाहण्यासारखी असते प्रेशर टाकतो तो गोलंदाजांवरती आखूड टप्प्याचा चेंडू आहे ताकद लावली आहे परंतु टायमिंग जुळलं नाहीये तरी देखील एक टप्पा घेऊन चेंडू सीमा पलीकडे आणि 4 धावा मिळतील जाऊया पुण्याच्या मैदानावरती तिसरा चेंडू घेऊन प्रतीक गोलंदाज इथे हलक्या हाताने टर्न केलाय अगदी फक्त टायमिंग जुळवला आणि चेंडूला फक्त दिशा दाखवली फलंदाज निखिल बांगर ऑन फायर सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार निखिल बांगरच्या फलीतून आपण पाहतोय चेंडू चेक करायचे निखिल चेंडू आलाय मॅच बॉल नाहीये चेक नाही करायचा ओके हा विश्वास पाहिजे आत्मविश्वास आहे निखिलकडे कसलाही चेंडू द्या माझ्या समोर माझीकडे बॅट आहे त्या साह्याने मी चेंडूला कशा रीतीने बाहेर न्यायचं ते परंतु इथे चेंडू टॉस झालाय 2-2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत परंतु विश्वास नाहीये पप्पू अलेक्स या एसटी रक्षकाला आणि इथे दुसऱ्या धावेसाठी योगेश निघून पूर्ण पोहोचला होता पण निखिल शॉट मध्ये नाराज होता लक्ष नव्हतं त्याचं त्या कारणास्तव योगेश निघून आला कुठली कॉलिंग नव्हती इथे चुकी योगेशची आणि माघारी परतेल योगेश हा फलंदाज डीजे बजाव
वरती खेळतोय. रोशन भगत एक गुणवान फलंदाज आणि हार्ड हिटर फलंदाज आपण पाहिलं बगतावडीच्या संघातून खेळला, कधी खानदेन संघातून खेळला, कधी पिंगलज संघातून खेळला. वैयक्तिक स्वतःचा संघ नाहीये आणि आता वेळ देखील नाहीये त्याच्याकडे, परंतु हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख होती आता आपण पाहतोय स्वयंसेवकांच्या भूमिकेत आयोजकांना मदत करत असताना रोशन भगत. धन्यवाद रोशन. ब्लॅक स्क्रीनच्या पाठीमागे लपलाय, पिक्चर मध्ये यायचं नाहीये त्याला. चांगली गोलंदाजी होते. 3 चेंडू 5 धावा खर्च. आता इथे थोडासा सफल झाला, एक पाऊल पुढे टाकला आणि कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकललं होतं. तिथे चेंडू फील्ड झाला. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एकच धाव पुनश आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चौथ्या चेंडू तिला 2 चेंडू उर्वरित आहेत. इथे सरळचा फटका पंचांच्या डोक्यावरून आणि खेळाडू कक्षेच्या डाव्या बाजून चेंडूला फेकून दिलाय. आलाय तो माल्टी हिट. बिग बिग रामदेव बाबा पतंजली षटकार. आता जास्तीचा बाहेर चेंडू आहे. पंच सांगतायत अगदी बाहेर आहे चेंडू. फलंदाजाने इतकी दूर बॅट केली होती, त्याच्या बॅटच्या पण बाहेरून चेंडू गेलाय आणि त्या कारणास्तव पंच सांगतायत आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. खराब चेंडू वाईटची घोषणा दरम्यान आपण पाहतोय. इथे ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळलाय आणि निखिल बांगर आपली ओळख दाखवत असताना 3 चौकार 2 षटकार त्याच्या फलीतून चांगली फली साकारतोय. इथे षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या अंती 3 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 57 या अंकावरती. विकेट हॅट्रिक जर येते तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संघ मालक सोपान शेट्ट आसावले यांच्याकडून. ऑफसाईडचा चेंडू, परंतु माझ्या अनुभवानुसार सांगतोय आता निकट जी स्ट्रॅटेजी आहे, जी गेम प्लॅनिंग आहे ना गोलंदाजांची, विकेट घ्यायसाठी जात नाही, ते बचाव करतायत स्वतःच्या गोलंदाजीचा. माझ्या गोलंदाजीत मी कमी धावा देईल ह्याच हेतूने गोलंदाजी होते आतापर्यंत, विकेटसाठी जात नाहीये. सुरुवातीच्या 2 षटक पाहिले आपण विकेटसाठी शोध घेत होते. इथे मात्र आता लोअर फुलटॉस चेंडू स्टेप आउट करून घेतलाय. इथे चेंडू उडलाय आणि इथे प्रवीण लोबीने केली चुकी. कुठेतरी माझ्या शब्दांचा प्रभाव पडला गोलंदाजावरती, धनेशवरती. ऋषिकेश या गोलंदाजावरती आणि त्याने अगदी एस्टनवरती चेंडू सोडला होता. तिथे लो फुलटॉस करून स्टेप आउट करून लो फुलटॉस चेंडू करून घेतला आणि सरळ उडवला लॉंगॉनमध्ये चेंडू आणि तिथे झेलबाद होऊन माघारी परतला फलंदाज प्रवीण. आणि प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी भरत वंडा उजव्या हाताचा फलंदाज. फ्लोअर फुलटॉस चेंडू होता, थोडस स्वतःला बँड केलं आणि लेग साइडच्या दिशेने दिशा दाखवत असताना चौकार मिळवलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 63 या अंकावरती. चेक करायचे चेंडू. ओके,
अनफेअर डिलिव्हरी, अगदी स्वतःला बेंड केलं होतं त्या कारणास्तव कमरेच्या वरती बेट होती आणि तिथून चेंडू लेग साईडला नेलाय. इथे बाहेरचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने कट करायचा होता, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करत असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय. नाव काय आणि आपण पाहतोय 8व्या क्रमांकावरती फलंदाज किरण मार्गस्थ झालाय. निखिलला शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक हवी होती, परंतु मोहनने थोडीशी गडबड दाखवली, जागा सोडली. त्या कारणास्तव निखिलने स्वतःची विकेट न देता वापस क्रीज मध्ये सुरक्षित आणि त्यानंतर धावाच्या स्वरूपात इथे बाहेरचा चेंडू होता आणि इथे कुठली धाव नाहीये. धावाच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली 64 या अंकावरती. 6 विकेट गमावल्यानंतर आता 30 चेंडू आणि 65 धावांचा पाठलाग करायचे विपक्ष टीमला. दरम्यान आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे यांच्या हातचे तो त्यांनी स्वीकारायचे. आपण या टॉस बॉक्स मध्ये करूया मरूची लढाई आपण पाहतोय. या सामन्यात जो पराजित होईल त्याला घरचा रस्ता धरावा लागेल आणि या सामन्यात जो विजयी संघ होईल त्याला एक संधी असेल पुढच्या सामन्यासाठी. चला फास्ट घ्या. फलंदाज सलामीची जोडी पाठवायची आपण. चला 2 पंच ऑफिशियल आपण पाहतो मैदानाकडे. 2 नवीन बॉल घेऊन पोहोचलेत आणि खेळपट्टीवरती गोलंदाज देखील तयार आहे. प्रथमेश जाधव पहिलं षटक फेकण्यासाठी. तरी आपण पाहतोय 64 धावा धावफलकावरती होत्या. 3 धावांची पॅनल्टी आहे सोपान 11 संघाला. त्या कारणास्तव आपण पाहतोय 3 धावा हर्षद दादा 11 संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील, म्हणजे धावसंख्या होईल 67. 68 धावांचा लक्ष्य असेल तो सोपान 11 संघासमोर. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि फलंदाजी मार्कवरती पाहतोय धनेश आणि सलामीला त्याच्या बरोबर ऋषिकेश. प्रथमेश ला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये रमेश दादा मराठे यांच्याकडून आणि सोपान शेठ आसवले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी. तर हर्षद दादा सावंत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जुगलबंदी चालू आहे. अगदी मित्र परिवार आहे, सर्व एकमेकाशी संपर्क चांगला आहे. उद्योजक मध्ये एकमेकाला सारखा कॉल असतो, एकमेकाची कामे करत असतात, एकमेकाचा संपर्क चांगला आहे. त्या कारणास्तव इथं मित्रपूर्वक लढाई आपण पाहतोय. एकीकडे हर्षद दादा सावंत असतील तर एकीकडे सोपान शेठ आसावले आणि रमेश दादा मराठे.
पहिला चेंडू वेगवान चेंडू फेकलाय धनेशच्या विरोधात आणि इथे पहिला चेंडू निर्धाव चेंडू म्हणजे पहिल्या चेंडूवरती बाजी विचार करायला गेला तर हर्षद दादा सावंत यांच्या संघाने मारली आहे. चांगली सुरुवात. प्रत्युत्तर देईल का अगदी तितकासा इथे पुन्हा चांगला चेंडू अगदी पुढ्यात होता चेंडू पडला आणि खालच्या दिशेने यष्टी रक्षकाकडे ट्रॅव्हल झाला त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिर आहे. आपण विचार करायला गेला तर आपल्या परिसरातील एक वेगवान आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते तो प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. कोणत्या क्षणी आखूड टप्प्याचा चेंडू फेकेल हा शब्द माझ्या तोंडातून निघणार होता त्याच्या अगोदरच इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती धनेश स्वतः फसलाय आणि तिथे सर्कलच्या बाहेर मागे पावलं टाकत अगदी चेंडूवरती लक्ष ठेवत अभिषेक सावंत मागे सरकला आणि तिथे झेल प्राप्त केली आणि त्या झेलसाठी विकेट साठी गोपाल सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक आणि ही जी आता झेल पकडले त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि षटकार हॅट्रिक साठी आता संधी आहे. एकीकडे आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेश आणि संतोष शेंडे. सतुरबाई आता सतुरबाईला इथे संधी कमवण्याची आहे. कॅश प्राइज कमवण्याची संधी इथे उपलब्ध झाले आणि ती कॅपॅसिटी देखील आहे त्याच्याकडे ती स्ट्रेंथ त्याच्याकडे ती ताकद आहे मनगटात आणि क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्या अनुभवाचा उपयोग करून देईल का सोपानी लेवन संघाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता अतिरिक्त उचली या चेंडूवरती पाहायला मिळाले आणि वन बाउंडचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुढ्यात ठेवलाय चेंडूला सिंगल धाव. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकात पहिला चेंडू ज्या चेंडूतून पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते तो चेंडू आलाय 5व्या क्रमांकावरती. आता शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश. व्हेरिएशन आहे त्याच्याकडे प्रत्येक 6 चेंडूसाठी 12 चेंडू आहेत त्याच्याकडे 12 प्रकारचे 6 चेंडू टाकतो तो कधी कोणत्या चेंडूचा उपयोग करेल आणि त्यातलाच हा चेंडू यॉर्करचा चेंडू हाताळला आणि त्या चेंडूवरती सिंगल धाव आणि धावसंख्या 2 या अंकावरती पॉवर प्लेच्या षटकाच्या नंतर. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. स्वतः संघ नाही का आपण पाहतोय बाउंड्रीवरती येईल लॉंग ऑन मध्ये तर अभिषेकला कॅच घेतले म्हणजे मला वाटते तो स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतोय का काय. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मोहन. कॅमेरामॅन आर्यन देखील आनंद घेतोय सामन्यांचा. इथे ऑपरेटर बंटी माली यांच्या बाजूला बसून मोहन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. फुलटॉस प्रतिया चेंडू होता पहिला चेंडू दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि चौकार. रमेश शेठ मराठे यांच्या पारितोषिकाला वाटचाल करणारा चेंडू पाहतोय आपण दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र चातुर्य आणि बुद्धीचा वापर करत असताना बाहेरचा चेंडू वारंवार फेकला जात होता त्याच्यावरती विचारपूर्वक फटका केलाय. ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय चेंडूला आणि तिथे आउटफील्ड फास्ट आहे तिथे एक टप्पा घेत चेंडू सीमा पलीकडे पळालाय आणि इथे धावा मिळतील 4 धावेच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती. चा पाठलाग करायचे
अजूनही विचार करायला गेला तर 56 धावा येणाऱ्या 3.3 चेंडू मध्ये 56 धावा गाठायचे, म्हणजे 21 चेंडू 56 धावांचं लक्ष्य गाठायचंय. कालच्या दिवसात आपण पाहिला A1 मध्ये श्री गणेश 11 संघ, तर A2 मध्ये AB ब्रदर्स आपण पाहिला, आणि आजच्या सी लॉट्स मध्ये आपण पाहतोय बी लॉट्स अजूनही क्लिअर झालेला नाहीये. सी लॉट्स मध्ये आपण पाहतोय आस्था 11 संघ हा क्वालिफाय झालाय. तरी तिन्ही संघाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. इथे चेंडू पडला, थोडासा क्षेत्ररक्षकांना चकवत असताना चेंडू फसवा चेंडू होता, परंतु त्याच्यावरती एकच धावेवरती समाधान मानतोय. आता संधी आहे संतोष शेंडे या फलंदाजाकडे. षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचले. ह्या चेंडूवरती मोठा प्रहार चढवायला लागेल. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे. संतोष शेंडे प्रहार चढवणार का? उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची वर्णी आहे विभागात तो फलंदाज. आखूर टप्प्याचा चेंडू, वेट आणि वॉचची भूमिका पाहायला मिळत नाहीये, आणि चेंडू पडता क्षणी फली जोराने हलवली, परंतु संपर्क नाहीये, आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने धाव फलक स्थिर 15 या अंकावरती, आणि 2 षटक संपलेत. चला टीम मीटिंग नको. चांगली आपण सामना पाहतोय, तर नक्कीच सुरेश भट आम्हाला आठवले, कारण ते असे सांगतात आयुष्य असो, क्रिकेट असो, खेळ असो का करिअर असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला खचून जायचं नसतं. तुम्ही जर खंबीर बनत असाल, तुम्ही जर स्वतःला खंबीर मानत असाल, आणि तुम्हाला जर तुमच्या दृढ विश्वास असेल तुमच्यावरती, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या सामन्याकडे आपण वर्चस्व करू शकतो, आणि तो वर्चस्व निर्माण करतील का? एकीकडे आपण जर ऋषिकेशला पाहतो, एकीकडे आपण पाहतोय संतोषला. संतोष शेंडे आणि ऋषिकेश लाडके ही जोडी अजूनही मैदानावरती उपलब्ध आहे, कारण दुसऱ्या क्रमांकाची भूमिका बजावतोय संतोष शेंडे. त्याच्या पलीतून अद्याप कुठलाही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. स्वतःवरती विश्वास निर्माण करावा लागेल, विश्वास दाखवावा लागेल. संघाच्या संघनायकाने आपल्यावरती तो विश्वास दाखवलाय, त्या संघाला सार्थक बनवावा लागेल, पण ते घडेल का? अजूनही नॉन स्ट्राईक एंडला उभा राहावा लागेल संतोष शेंडे या फलंदाजाला. आणि दरम्यान इथे तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट गमावून बसलाय तो ऋषिकेश लाडके हा फलंदाज, आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅट्समन नेम अलेक्स पप्पू. आता पप्पूला ही जबाबदारी पार पाडावी लागेल, कारण आपण पाहतोय मोठं लक्ष आहे 68 धावांचं, त्याचा पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या षटकामध्ये योगेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. डावकरी आताचा गोलंदाज आहे, ॲडव्हान्टेज मिळतोय. नॅचरल स्विंग त्याच्याकडे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अगदी सहजरित्या एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. संतोष शेंडे आत्मविश्वास कुठेतरी गमावतोय, इथे मात्र आत्मविश्वासाला हात घालावा लागेल संतोष शेंडे या फलंदाजाला, कारण त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे ती स्ट्रेंथ आहे, ती ताकद आहे, ती ताकद इथे दाखवावी लागेल. आणि हर्षद सोपान 11 संघाला कुठेतरी विजयाकडे आगेकूच करून घ्यावी लागेल.
संतोष शेंडे हा षटकार हॅट्रिक साठी 5,000चं पारितोषिक आहे. पहिला षटकार आलाय, याच बक्षिसाची वाट बघत होता संतोष शेंडे. आता समोरच्या दिशेने फटके खेळतील का पाठीमागे केलेले, पण 5,000 रुपये मिळतील. आणि चेंडू लगेच मैदानावरती पुरवायचे. षटकार हॅट्रिक साठी 5,000चं पारितोषिक होतं, परंतु संतोषने एक षटकार लगावलाय, सामन्याकडे आगेकूच केले, सिंगल घेतले, नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिलाय. अलेक्स यॉर्करचा परफेक्ट वापर करत असताना योगेश हा गोलंदाज, योगेश पवार, आणि षटक संपवतोय. धावसंख्या पाहतोय 23 अंकावरती 68चा पाठलाग करायचे येणारे 12 चेंडू, आणि गरज असेल ते धावसंख्या आपण पाहतोय किती 45 धावांचं लक्ष्य गाठायचे, म्हणजे प्रति षटक 22-23 धावा ठोकाव्या लागतील. या षटकामध्ये कमीत कमी 25 धावा घ्याव्या लागतील प्रथमेशच्या विरोधात. हर्षद दादा सावंत यांचा इथे आगमन झाला, आणि कुठेतरी पहिला सामना पराभव झाला होता, त्यानंतर त्यांची ग्रँड एंट्री आपल्याला इथं पाहायला मिळाली, आणि संघाला काय ताकदच मिळाली त्या, आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आखूर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय, मैदानावरती क्षेत्ररक्षक तैनात होता, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक तिथे धावला, दूरवरचा प्रवास केला, आणि तिथे 2 धावा पूर्ण करत असताना आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. किलपट्टीवरती दोन्ही फलंदाज अलेक्स आणि शत्रुभाई चांगली धावा पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 43 ची गंडी, 11 चेंडू 43 ची गरज आहे, माफी असावी. आता स्लोअर पद्धतीचा चेंडू, गतिवान चेंडू फलीला स्पर्श करून धावा येत आहेत, मग लगेच स्वतःमध्ये थोडासा बदल केला, गोलंदाजीमध्ये बदल केला, स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला, आणि ते चकमा दिला फलंदाज संतोषला. आखूर टप्प्याचा चेंडू वेगवान चेंडू, प्रति उत्तर हवा आहे सोपान 11 संघाकडून, अन्यथा आपण घरच्या रस्त्याकडे वाटचाल करतायत, याचे देखील लक्ष द्यावा लागेल. फलंदाज संतोष आणि पप्पू मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. इथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक योगेश तिथे तैनात झाला होता, आणि तिथे कुठेही चुकी होत नाही, मिस्टेक होत नाहीये, आणि बराचसे चेंडू खेळून संतोष शेंडे माघारी परतलाय. फलंदाजाचं नाव आम्हाला सांगायचंय. राहुल, संतोष राहुल आहे का? ओके. राहुल नाम तो सुना ही होगा, पण नाव ऐकून काय फायदा नाहीये, कामगिरी दाखवावी लागेल, कारण अडचणीत हे सोपान 11 संघ. आखूर टप्प्याचा चेंडू होता, उडवायचा होता, चेंडू आणि फलीचा तितकासा चांगला संपर्क नाहीये, त्या कारणास्तव चेंडू थोडासा क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय, आणि एक टप्प्याने चेंडू फील्ड झाला, आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. धावसंख्या
26 या अंकावरती जाऊन पोहोचले. 3.5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 7 चेंडू उर्वरित आहेत. 43 धावांचं लक्ष्य गाठायचंय. इथे वाईट चेंडू. इथे चेंडू खाली राहिलाय. चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय आणि चांगलं षटक देखील पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती विकेट मिळवली, 5व्या चेंडूवरती सिंगल आणि पुन्हा निर्धाव. म्हणजे विचार करायला गेला तर 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट कमवली होती. म्हणजे 12 चेंडू 5 धावा 2 विकेट कमवल्यात. प्रथमेश जाधव संघाचा संघनायक. सरसेनापती आपण पाहतोय. सरसेनापती जर चांगला लढला ना तर पाठीमागच्या मावल्यांना देखील ताकद वाढते आणि त्या ताकदीचा पुरेपूर उपयोग करत असताना विरोधी संघावरती कशा रीतीने आघात करायचा हे दाखवून देत असताना गोलंदाज हर्षद दादा सावंत 11 यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता गोलंदाजी मार्गवरती चला स्पीडअप घ्या. जवळ पराभवाकडे वळलाय आणि एक मराठी मध्ये म्हणे ते आता सांगत नाहीये मी. इथे आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज घेत असताना बाहेरचा कडा घेतली बॅटची आणि एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय, फरार झालाय आणि इथे आलाय चौकार. यानंतर आपण सामना पाहणार आहोत बिग फाईट सी ग्रुप मधील पहिला सामना. एकीकडे पाहतोय स्वर्गीय महादू सावंत 11 तर एकीकडे आपण पाहतोय समर्थ 11 यांच्या D1चा पहिला सामना. आपण दुसरा सामना आहे माफी असावी. आणि दरम्यान इथे षटकार अलेक्स उशिराने का होईना परंतु आपल्या मनगटातली ताकद दाखवत असताना पप्पू इथे बाहेरून चेंडूला खेचून लेग साइडच्या दिशेने टर्न केला. तिथे योगेश क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठली धाव घेत नाहीये फलंदाज आणि इथे सामना जिंकलाय हर्षद दादा 11 या संघाने आणि विजय संघाचे गोड गोड कौतुक.